घरासाठी बेस्ट 30 वास्तू टिप्स. नंबर 1. वास्तुशास्त्रात घरांची दिशा, मांडणी आणि स्वच्छता सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजा पूर्व उत्तर दिशेला असावा. टिप नंबर 2. स्वयंपाकघरासाठी आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व दिशा ही सर्वात उत्तम दिशा मानली जाते, कारण इथे अग्नीचा वास असतो. तर पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करणे हे चांगले असते. टिप नंबर 3. घरातील देवघर हे घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावे. टिप नंबर 4. मास्टर बेडरूम ही नैऋत्य दिशेलाच असावी. घरात प्रसन्नता आणि समृद्धीसाठी या दिशेचे पालन करणे खूप आवश्यक आहे. टिप नंबर 5. घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ, सुंदर, दिव्याने प्रकाशित असावा. येथे श्री गणेशाची मूर्ती किंवा उंबरठा लावणे शुभ मानले जाते. टिप नंबर 6. झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे आणि पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे. डोके उत्तरेला करून झोपू नये. टिप नंबर 7. मुख्य दरवाजावर प्रखर उजेड असावा. चपला या घराबाहेरच काढाव्यात आणि दारासमोर चपलांचा ढीग नसावा. टिप नंबर 8. टीव्ही, कॉम्प्युटर यासारखे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये. टिप नंबर 9. स्वयंपाकघरात चुकूनही आरसा लावू नये. तसेच आपल्या लिव्हिंग रूममध्ये चांगली आणि आनंदी चित्रे ठेवा. टिप नंबर 10. स्वयंपाकघर आणि बाथरूममधील पाण्याचे नळ हे गळके असू नयेत. जर असतील तर ते दुरुस्त करून घ्यावेत. टिप नंबर 11. टॉयलेट बाथरूमचे दरवाजे हे कायम बंद ठेवा. तसेच टॉयलेट सीटचे झाकणसुद्धा बंद ठेवा. टिप नंबर 12. तुमच्या घरातील तुटलेले आरसे, भांडी, घड्याळं, चष्मे हे फेकून द्यावीत, कारण ते नकारात्मकतेला जन्म देतात आणि तुमच्या घरात आर्थिक समस्या आणू शकतात. टिप नंबर 13. घरातून वास्तुदोष काढून टाकण्यासाठी घरामध्ये फिश टँक ठेवणे हा एक उत्तम मार्ग आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. घरात फिश टँक ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार फिश टँकमध्ये जेव्हा मासा मरतो त्याचा अर्थ असा होतो की घरातील नकारात्मक शक्तीसुद्धा कमी होण्यास मदत होते. तसेच फिश टँकमधील मासे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे घरात फिश टँक आवश्यक ठेवावे. टिप नंबर 14. वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी. ही दिशा अगदी योग्य आहे. टिप नंबर 15. तुम्ही ज्या कपाटात किंवा तिजोरीत पैसे, दागिने ठेवता ते नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच कपाट ठेवावे. उत्तर दिशेला कुबेर दिशा असे म्हणतात आणि कुबेरेला धनाची देवता मानली जाते. आणि जर तिजोरी दक्षिण किंवा पश्चिमेकडे उघडली तर त्यात ठेवलेले पैसे जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे उत्तर दिशा ही अगदी योग्य मानली गेली आहे. टिप नंबर 16. आपल्या घराच्या आग्नेय दिशेला पाणी किंवा पाण्याचे ठिकाण असणे म्हणजे महादोष आहे. यामुळे आजारपण, अपयश आणि अपकीर्ती हे घरामध्ये सुरू होते. त्यामुळे घराच्या आग्नेय दिशेला पाणी किंवा पाण्याचे ठिकाण असणे अशुभ मानले जाते. टिप नंबर 17. घड्याळ हे वेळ आणि वेगाचे प्रतीक आहे. अशी बंद घड्याळे घरात ठेवल्याने स्टॉप एनर्जी घरातील व्यवसायात कामातील अडथळे निर्माण करते. त्यामुळे बंद पडलेली घड्याळे घरात ठेवू नयेत. टिप नंबर 18. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास बाभळीसारखे काटेरी झाडे, वाढ खुंटलेली झाडे अथवा चीक येणारी झाडे किंवा एखादं वाळलेले झाड अशी झाडे नसावीत. यामुळे घरातील शुभ ऊर्जेची हानी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. नंबर 19. आपल्या घरातील एक्स्ट्रा असलेले सिलेंडर नेहमी आग्नेय, दक्षिण किंवा नैऋत्य या दिशेतच ठेवावे, कारण या दोन्ही दिशा अग्निमित्र दिशा आहेत. टिप नंबर 20. आपण चप्पल, शूज विकत घेतल्यापासून आणि त्या फाटेपर्यंत कधीही धुत नाही आणि त्यामुळेच रस्त्यावरील सर्व वाईट गोष्टी चपलेबरोबर कायम राहतात आणि आपण तशाच चपला घरात घेऊन येतो आणि त्यामुळेच घराचे पावित्र्य नष्ट होते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणूनच शूज, चप्पल हे दरवाजा बाहेरच काढावेत. टिप नंबर 21. जुनी व वापरलेली मुदत संपलेली औषधांच्या बाटल्या, इंजेक्शन्स अथवा कोणतेही वैद्यकीय सामान घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवू नये आणि ते असल्यास काढून टाकावे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 22.
वायव्य दिशा ही नातेसंबंध, व्यवसाय, स्वप्नपूर्तीची दिशा आहे. या दिशेला धातू व वायू अशी 2 तत्वे आहेत. यांना बळ, शक्ती देण्यासाठी घरामध्ये 6 पाईपची वीड चाईम लावावी. यामुळे वायव्य दिशेला शुभ तत्वे जागृत राहतात. टिप नंबर 23. घरामध्ये खिडक्या आणि दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजेच 2, 4, 6, 8 किंवा 10 असावी. घराचे दरवाजे व खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी. टिप नंबर 24. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. त्यासाठी घरातील वातावरण हे नेहमी आनंदी, हसरे, खेळीमेळीचेच ठेवावे. वास्तूमध्ये शिव्या, शाप देणे, ओरडणे, रागवणे, भांडणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. टिप नंबर 25. घरात फिश टँक हा उत्तर ईशान्येलाच ठेवावा आणि तो छोट्या आकाराचा असावा. ईशान्य उत्तरेला जास्त जड वस्तू ठेवू नयेत. यासाठी छोट्या आकाराचा फिश टँक ठेवणे अगदी फायदेशीर राहते. टिप नंबर 27. घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस आवश्यक असावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो. टिप नंबर 28. घरामध्ये व्यर्थ, जड सामान ठेवू नये. या वस्तूंमुळे घरातील ताणतणाव वाढू शकतो. अडगळ आणि भंगार वस्तू काढून टाकलेल्याच बऱ्या असतात. टिप नंबर 29. घरातील तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो असावा. टिप नंबर 30. घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून काढाव्यात. तसेच घरामध्ये कोळ्याची जाळे, घाण, कचरा होऊ देऊ नये. यामुळे राहुग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात. तर अशा प्रकारे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आलेले आहेत. वास्तूच्या नियमाचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर शांती, समृद्धी नांदते. त्यामुळेच घर बांधताना किंवा घरात वास्तुशास्त्राचे नियमाचे पालन आवश्यक करावे. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.